आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीतील विकास कामं व प्रशासकीय कारभारात झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अर्चना गजानन चोपडे यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले। ग्रामपंचायत अधिकारी विद्या हेमंत वाघ यांच्या कार्यकाळातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात धांदली झाल्याचा आरोप करत उपसरपंच अर्चना चोपडे यांनी 12 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी निष्पक्ष चौकशी न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता। मात्र प्रशासनाकडून वेळेत ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी 24 जानेवारी 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने 6 सदस्यीय विशेष चौकशी समिती गठीत केली आहे। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्या आदेशानुसार या समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अध्यक्ष रविकांत पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी मनरेगा सुभाष काळे, सहाय्यक गट विकास अधिकारी मूर्तिजापूर मीनाक्षी वाडे, पंचायत विस्तार अधिकारी विडी कीर्तने, शाखा अभियंता बलदेव झटाले, वसंत साबळे, लेखा व पंचायत विभाग यांचा समावेश आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।